नमस्कार. आज आपण लोकशाही, निवडणूक आणि शासन या अभ्यासक्रमाअंतर्गत पहिल्या प्रकरणाची चर्चा करणार आहोत. पहिलं प्रकरण आहे लोकशाहीचे आधार आणि लोकशाहीच्या विविध बाजू. तर या प्रकरणाच्या अंतर्गत आपल्याला लोकशाही यशस्वीपणे राबवण्यासाठी किंवा लोकशाहीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी लोकशाहीमध्ये जे मूलभूत असे आधार आवश्यक असतात, लोकशाहीचे आधार ज्याला आपण म्हणूयात, तर ते आधार आपण या प्रकरणाच्या अंतर्गत समजून घेणार आहोत आणि लोकशाहीचे विविध प्रकार, लोकशाहीच्या विविध बाजू ह्याही आपण या प्रकरणाच्या अंतर्गत समजून घेणार आहोत. तर या प्रकरणाच्या अंतर्गत आपल्याला जे 3 प्रमुख मुद्दे अभ्यासायचे आहेत, तर त्यातला पहिला प्रमुख मुद्दा हा भारतीय राज्यघटनेशी निगडीत आहे आणि अ, या मुद्द्याच्या अंतर्गत आपल्याला भारताची राज्यघटना समजून घ्यायची. आता भारताची राज्यघटना समजून घ्यायची झालं, तर आपल्याला अ, अगोदर राज्यघटना कशाला म्हणायचं? राज्यघटनेचा इतिहास काय आहे किंवा राज्यघटनेचा नेमका अर्थ काय आहे हे आपल्याला समजून घेणं अ, क्रमप्राप्त ठरतं आणि म्हणून आज आपण सुरुवातीला राज्यघटनेचा अर्थ समजून घेणार आहोत. आता राज्यघटनेचा अर्थ समजून घ्यायचा म्हटलं की जर आपण सर्वसाधारणपणे विचार केला तर सर्वसाधारण परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसांना राज्यघटनेबद्दल जी माहिती असते किंवा त्यांच्या मनामध्ये राज्यघटनेमध्ये अ, राज्यघटना ही अ, राज्यघटना ही त्या देशाचा एक मूलभूत कायदा असतो किंवा प्रत्येक देशाला स्वतःचं असं एक संविधान किंवा राज्यघटना असते आणि त्या संविधानानुसार किंवा त्या राज्यघटनेनुसार त्या देशाचा कारभार चालत असतो. त्या देशातली कायदेशीर प्रक्रिया असेल किंवा इतर सर्व प्रक्रिया या त्या राज्यघटनेनुसार चालतात, संविधानानुसार चालतात. असा एक सर्वसाधारणपणे माहिती सर्वांनाच असते. परंतु आज आपल्याला राज्यघटनेचा नेमका अर्थ समजून घ्यायचा आणि राज्यघटनेचा नेमका अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असेल, तर आपल्याला राज्यघटनेच्या काही व्याख्या माहीत असणं गरजेचं आहे. राज्यघटनेच्या काही व्याख्या आपण अभ्यासल्यानंतर आपल्याला राज्यघटनेचा अर्थ समजून घेण्यात मदत होते. तर राज्यघटनेच्या काही व्याख्यांपैकी एक 1-2 व्याख्या आपण पाहूयात. तर त्यातली पहिली जी व्याख्या आहे राज्यघटनेची ती म्हणजे अ, सार्वजनिक अधिकाराच्या भिन्न भिन्न संरचनांमधील तसेच नागरिक आणि सार्वजनिक अधिकार संरचनांमधील संबंध नियमित करण्याच्या प्रक्रिया, सत्ता आणि हक्कांचा संच म्हणजे संविधान होय. ही राज्यघटनेची व्याख्या आहे. आता या व्याख्येचा जर आपण विचार केला, तर या व्याख्येमध्ये सार्वजनिक अधिकारांच्या भिन्न भिन्न संरचना असा एक उल्लेख आलेला आहे. आता सार्वजनिक अधिकारांच्या भिन्न भिन्न संरचना म्हणजे काय? तर देशातली राजकीय प्रक्रिया असेल किंवा राज्यसंस्थेची अ, प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्यसंस्थेचे काही घटक असतात किंवा राज्यसंस्थेच्या विविध संस्था राज्यसंस्थेच्या निर्माण केलेल्या असतात. तर ह्या संस्था मग आपण अ, सार्वजनिक अधिकाराची सर्वोच्च संस्था किंवा सार्वजनिक अधिकाराची सर्वोच्च संरचना म्हणून आपण जर संसदेचा उल्लेख केला, तर संसद ही सार्वजनिक अधिकाराची एक सर्वोच्च संस्था आहे आणि मग अशा अनेक संरचना, मग त्यामध्ये संसदेचे जे 3 मूलभूत घटक आहेत, त्यामध्ये न्यायालय आहे, सॉरी त्यामध्ये कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, न्याय व्यवस्था आहे. हे संसदेचे 3 मूलभूत अंग आणि अ, ह्या 3 मूलभूत घटकांमध्ये त्याचबरोबर आपण अगदी केंद्रीय पातळीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत विचार केला, तर संसदेनंतर राज्य विधिमंडळ असतील किंवा
स्थानिक स्वराज्य संस्था असतील, मग त्यामध्ये जिल्हा परिषद आल्या, महानगरपालिका आल्या, किंवा अगदी पंचायत समिती, ग्रामपंचायती यांचाही आपण त्याच्यामध्ये समावेश करू शकतो. तर ह्या ज्या सार्वजनिक अधिकाराच्या ह्या संरचना आहेत, तर या संरचनांमधील जी काही सत्तेचं वाटप आहे, हे सत्तेचं वाटप राज्यघटनेमध्ये किंवा संविधानामध्ये केलेलं असतं. कोणत्या संस्थेला किंवा कोणत्या सार्वजनिक संस्थेला कोणते अधिकार असतील, हे राज्यघटनेमध्ये नमूद केलेलं असतं. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, की राज्यघटना म्हणजे अ, राज्यघटनेमध्ये ह्या ज्या काही सार्वजनिक संस्था आहेत, मग त्यामध्ये केंद्रीय पातळीवरच्या असतील, राज्य पातळीवरच्या असतील, किंवा अगदी स्थानिक पातळीवरच्या असतील, किंवा इतर सार्वजनिक संस्था, यामध्ये तुम्ही पोलीस दल असेल, लष्कर असेल, प्रशासन असेल, तर यांच्या अंतर्गत किंवा या सर्व सार्वजनिक संस्थांमध्ये सत्तेचं वाटप करण्यासाठी राज्यघटना ही आवश्यक असते, आणि राज्यघटनेमध्ये हे सत्तेचं वाटप केलेलं असतं. त्यामध्ये पुढे जाऊन व्याख्येमध्ये असं म्हटलेलं आहे, की या सार्वजनिक संस्था आणि नागरिक यांचे संबंध कशा पद्धतीचे असतील, हे सुद्धा राज्यघटनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे किंवा ते सांगितलेलं असतं. मग राज्यसंस्था असेल किंवा अगदी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत असेल, राज्य पातळीवरती विधिमंडळ असेल, पोलीस दल असेल, लष्कर असेल, तर ह्या सार्वजनिक संस्था आणि नागरिक यांच्यामधले जे काही संबंध आहेत, ते कशा पद्धतीचे असतील, हे राज्यघटनेमध्ये सविस्तरपणे नमूद केलेलं असतं. त्याचबरोबर राज्यघटनेमध्ये ह्या ज्या काही सार्वजनिक संस्था आहेत, या सार्वजनिक संस्थांचे अधिकार आणि त्यांची कार्य, त्यांच्या भूमिका ह्या सांगितलेल्याच असतात. परंतु त्यासोबतच देशातील जे काही नागरिक आहेत, तर त्या नागरिकांचा उल्लेख किंवा त्या नागरिकांची तरतूद सुद्धा राज्यघटनेमध्ये, नागरिकांच्या हक्कांची तरतूद सुद्धा राज्यघटनेमध्ये केलेली असते. आणि ह्या हक्कांचा संच हा सुद्धा संविधानामध्ये लिखित स्वरूपात किंवा काही ठिकाणी संविधान हे अलिखित स्वरूपाचं सुद्धा असतं, तर त्याचा समावेश राज्यघटनेमध्ये केलेला असतो. थोडक्यात ह्या व्याख्येचा जर आपण विचार केला, तर या व्याख्येमध्ये असं सांगितलंय, की संविधानामध्ये राज्यसंस्थेने राज्यकारभार कशा पद्धतीने करावा, हे तपशीलवार सांगितलेलं असतं. राज्यघटनेमध्ये शासन आणि नागरिक यांच्यामध्ये समतोल किंवा यांच्यामधले जे काही संबंध आहेत, तो समतोल कसा साधला जातो, त्याचबरोबर व्यक्तीला मिळालेले अधिकार, व्यक्तीला मिळालेले स्वातंत्र्य किंवा त्यांचे हक्क असतील, नागरिकांचे हक्क असतील, तर या हक्कांची, स्वातंत्र्याची गळचेपी होऊ नये, आणि त्याचबरोबर व्यक्तीला मिळालेल्या हक्कांच्या किंवा स्वातंत्र्याच्या आधारे ते जर अमर्यादित असतील किंवा त्याचा जर अमर्यादितपणे वापर केला, तर राज्यसंस्थेचं अस्तित्व सुद्धा धोक्यामध्ये येऊ शकतं. तर ते होऊ नये याच्यासाठी राज्यसंस्थेमध्ये तरतुदी केलेल्या असतात, आणि राज्यसंस्था राज्यसंस्था ही अ, अ, संविधानामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत, त्यानुसार स्वतःचा कारभार करत असते. नागरिक स्वतःच्या अधिकारांचा, हक्कांचा उपभोग करत असतात. आता दुसरी एक व्याख्या आपल्याला पाहिजे झाली, तर दुसरी व्याख्या अशी आहे: राज्यसंस्थेच्या अंतर्गत अधिकारांची औपचारिक विभागणी आखून देणारा सत्तेचा नकाशा म्हणजे संविधान होय. अशी एक व्याख्या संविधानाची किंवा राज्यघटनेची केली जाते. तर याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं, तर आपल्याला असं लक्षात येईल, की राज्यघटना ही देशातील जी सत्ता आहे, या सत्तेचं सार्वजनिक संस्था किंवा ज्या काही वेगवेगळ्या, मग त्यामध्ये संसद असेल, राज्य विधिमंडळ असेल, प्रशासन असेल, लष्कर असेल, किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील, तर या संस्थांमध्ये सत्तेचं वाटप करून देणारा हा एक नकाशा असतो.
असं या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे. किंवा पुढे जाऊन एक थोडक्यात असं सांगितलं जातं, एक छोटीशी व्याख्या अशी केली जाते, की राज्यघटना म्हणजे कायदे आणि नियमांचा संच होय. म्हणजे थोडक्यात आपल्याला राज्यघटनेचा अर्थ जर सांगायचं झालं, तर आपण असं सांगू शकतो, की लोकशाही देशामध्ये त्या देशाची राज्यघटना हा एक सर्वोच्च कायदा मानला जातो आणि राज्यसंस्थेच्या विविध घटकांमध्ये सत्तेची विभागणी राज्य संस्थेच्या विविध घटकांमध्ये सत्तेची विभागणी आणि त्याचबरोबर राज्यसंस्था आणि देशातील नागरिक यांच्या परस्पर संबंधांचे नियमन करण्याचं महत्वाचं कार्य संविधान किंवा राज्यघटना करत असते. तर हा झाला राज्यघटनेचा अर्थ. आता याच्यानंतर आपल्याला ओके, राज्यघटनेचा अर्थ समजून घेतल्यानंतर आपल्याला राज्यघटनेची जी निर्मिती आहे, म्हणजे भारताच्या बाबतीत जर विचार केला तर भारतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं आणि मग ब्रिटिशांनी हळूहळू भारतीयांना स्वातंत्र्य देण्याचा विचार जो सुरू झाला आणि तेव्हा अ, भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताची राज्यघटना निर्माण करण्यासाठी, भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी एक घटना परिषद असली पाहिजे, अशी चर्चा हळूहळू सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग अ, प्रत्येक राष्ट्राचं एक घटनात्मक अस्तित्व हे त्या राष्ट्राच्या संविधानामुळे किंवा त्या देशाच्या सार्वभौम अशा राज्यघटनेमुळे सिद्ध होत असतं. याची जाणीव भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांना आलेली होती आणि मग त्यातूनच भारतासाठी स्वतंत्र भारतासाठी एक संविधान आणि त्याच्या निर्मितीसाठी एक संविधान समिती किंवा घटना परिषद असावी, अशी मागणी हे राजकीय नेते करू लागले. आणि मग आपण जर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विचार केला तर ब्रिटिश राजवटीमधून भारतीयांना मानवतावाद असेल, धर्मनिरपेक्षता असेल, व्यक्ती स्वातंत्र्य असेल, इत्यादी पाश्चात्य मूल्यांचा परिचय झालेला होता आणि अ, या विविध मूल्यांच्या परिचयानेच भारतीयांचं किंवा भारतीय लोकांमध्ये राष्ट्रवादाला एक उधाण आलं होतं आणि यातूनच भारताची स्वातंत्र्य चळवळ हळूहळू आकारास अ, येऊ लागली होती. आणि ही चळवळ आकाराला येत असतानाच दुसऱ्या बाजूला अ, भारतीय राज्यघटनेची सुद्धा जडणघडण होत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय राजकीय नेत्यांनी, तत्कालीन भारतीय राजकीय नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर भारत कसा असेल याचा विचार केला होता. आणि स्वातंत्र्यानंतरच्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या भारताला आकार देण्यासाठी एक अ, राज्यघटना किंवा संविधान असावं अशी त्यांची इच्छा होती. आणि मग अगदी महात्मा गांधी असतील, मोतीलाल नेहरू असतील, जवाहरलाल नेहरू असतील, एम एन रॉय असतील, तर या अशा वेगवेगळ्या अ, राजकीय नेत्यांनी त्या काळामध्ये राज्यघटना आणि ती राज्यघटना निर्माण करण्यासाठी संविधान समिती असावी किंवा घटना परिषद असावी याच्यासाठीची मागणी करायला सुरुवात केली होती. सर्वप्रथम अधिकृत जर आपण म्हणायचं झालं तर एम एन रॉय यांनी सर्वप्रथम 1934 मध्ये घटना परिषदेची मागणी ब्रिटिशांकडे केली होती आणि मग पुढे काँग्रेसने सुद्धा 1935 मध्ये ही मागणी काँग्रेसची एक अधिकृत मागणी म्हणून पुढे केली आणि ती मागणी ते सतत ब्रिटिशांकडे करू लागले. आणि मग पुढे जाऊन ब्रिटिशांनी ही मागणी ऑगस्ट घोषणेमध्ये 1940 मध्ये ही अप्रत्यक्षरित्या ही मागणी मान्य केली आणि त्यानंतर मग पुढचा जो घटनाक्रम आहे त्या घटनाक्रम पाहिल्यानंतर आपण 1942चं क्रिप्स मिशन पाहूयात. त्या क्रिप्स मिशन मध्ये सुद्धा स्वतंत्र भारताचं संविधान किंवा स्वतंत्र भारताची राज्यघटना
निर्माण करण्याची जबाबदारी ही भारतीयांचीच असेल, हे क्रिप्स मिशनमध्ये मान्य केलं होतं. त्यानंतर 1946 मध्ये कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं आणि कॅबिनेट मिशनमध्ये सुद्धा कॅबिनेट मिशनच्या शिफारशींनी भारताची जी काही घटना परिषद आहे, त्या घटना परिषदेची स्थापना कशी करायची, त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश करायचा, त्यामधले जे काही प्रतिनिधी असतील त्यांची निवड कशी करायची, याची पद्धत ही 1946च्या कॅबिनेट मिशननुसार ठरवली गेली आणि मग त्यानुसार घटना परिषदेसाठी निवडणुका घेण्यात आल्या आणि घटना परिषदेची निर्मिती, घटना परिषदेची स्थापना ही राज्यघटनेच्या निर्मितीसाठी केली गेली. तर हा भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी जी काही घटना परिषद असणार होती, त्या घटना परिषदेचा हा एक प्रवास थोडक्यात पाहिल्यानंतर आपल्याला घटना परिषद स्थापन झाल्यानंतर घटना परिषदेची रचना कशी असणार किंवा ती रचना कशी होती हे समजून घ्यायचं. तर घटना परिषदेची रचना ही समजून घेताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, की भारताची तेव्हाची जी भौगोलिक परिस्थिती होती, भारत हा ब्रिटिश प्रांत आणि संस्थानं यांच्यामध्ये विभागलेला होता. भारतामध्ये ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असणारा ब्रिटिश प्रांत आणि जवळजवळ 500 ते 550च्या पेक्षाही जास्त एवढी संस्थानं होती. तर सुरुवातीला घटना परिषदेमध्ये ह्या सर्व म्हणजे ब्रिटिश प्रांत आणि संस्थानिकांचे काही प्रतिनिधी असे मिळून सुरुवातीला घटना परिषदेमध्ये एकूण 389 सदस्य अ, अ, घेतले गेले होते. 389 सदस्यांपैकी यामध्ये ब्रिटिश प्रांतांचे 296 तर संस्थानिकांचे 93 प्रतिनिधी होते. आता ही जी काही घटना परिषद होती, या घटना परिषदेमध्ये 389 सदस्यांपैकी 296 जे सदस्य ब्रिटिश प्रांतांमधून नेमले जाणार होते किंवा निवडले जाणार होते, त्यांच्यासाठी निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये प्रत्येक जाती धर्माचे प्रतिनिधी कसे निवडले जातील, त्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू, शीख अशा सर्वांना प्रतिनिधित्व कसं मिळेल यासाठी मागणी होत होती आणि कॅबिनेट मिशनमध्ये सुद्धा तशी तरतूद केलेली होती आणि मग 296 जे ब्रिटिश प्रांतांमधून प्रतिनिधी निवडले जाणार होते, तर या 296 प्रतिनिधींसाठी निवडणुका झाल्या आणि यामध्ये निवडणुकांमध्ये काँग्रेसचे 208 सदस्य तर मुस्लिम लीगचे 73 सदस्य निवडून आले आणि 15 जागा या इतर पक्षांना मिळाल्या किंवा इतर अपक्ष असतील यांना त्या जागा मिळाल्या. पुढे जाऊन संस्थानिकांचा जर विचार केला तर संस्थानिकांसाठी कुठल्याही निवडणुका झाल्या नाहीत. संस्थानिकांनी ह्या निवडणुकांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी स्वतःचे प्रतिनिधी हे तिथल्या जो कोणी संस्थानाचा प्रमुख असेल त्याने नामनिर्देशित केलेले 93 प्रतिनिधी हे घटना परिषदेमध्ये घेतले गेले आणि म्हणून सुरुवातीला घटना परिषदेमध्ये एकूण 389 सदस्य होते. पुढे जाऊन भारताची फाळणी झाली आणि फाळणीनंतर या 389 सदस्यांपैकी काही सदस्य हे पाकिस्तानात गेले. त्यामुळे जी 389 सदस्य संख्या होती ती पुन्हा कमी होऊन 299 इतकी ती राहिली. तर ही घटना परिषदेची रचना होती. घटना परिषदेच्या अध्यक्षपदाचं जर आपण अध्यक्षपद घटना परिषदेचे जे प्रमुख होते, सुरुवातीला ज्यावेळेस घटना परिषदेची बैठक होणं, अधिकृत बैठक होणं बाकी होतं, तर त्या बैठकीच्या अगोदर सच्चिदानंद सिन्हा यांना
तात्पुरतं घटना परिषदेचं अध्यक्ष नेमलं होतं. आणि त्यानंतर जेव्हा घटना परिषदेच्या बैठका व्हायला सुरुवात झाली, त्यानंतर मग पहिल्या बैठकीनंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना घटना परिषदेचे अध्यक्ष, तर हरेंद्र मुखर्जी यांना उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. तर बी एन राव हे घटनात्मक सल्लागार म्हणून नेमले गेले. तर घटना परिषदेची ही एक रचना समजून घेत असताना आपल्याला घटना लिहित असताना अ, अ, घटनेचे घटनेमध्ये ज्या काही वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करायचा होता, त्यामध्ये एक घटना परिषद तर होतीच, परंतु त्या घटना परिषदेच्या काही उपसमित्या किंवा समित्या आपण म्हणूयात, तर त्या समित्या पाडण्यात आल्या होत्या आणि प्रत्येक समितीला त्या समितीचं कामकाज ठरवून दिलेलं होतं. आणि मग त्या ठरवून दिलेल्या कामकाजानुसार त्या समितीने आपापलं कार्य पार पाडलेलं आहे. घटना परिषदेमध्ये एकूण 22 ते 23 समित्या होत्या आणि त्यामध्ये मला वाटतं त्यामध्ये 8 समित्या ह्या प्रमुख मेजर कमिटीज ज्याला आपण म्हणतो त्या होत्या आणि उर्वरित 15 ज्या समित्या होत्या त्या मायनर म्हणजे अगदी छोट्या छोट्या कारणांसाठी नेमलेल्या त्या समित्या होत्या. तर यापैकी ज्या प्रमुख 8 समित्या होत्या त्यामध्ये मसुदा समिती महत्वाची होती. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यानंतर केंद्रीय राज्यघटना समिती होती, त्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. केंद्रीय अधिकार समिती होती, त्याचे अध्यक्ष नेहरू हेच होते. त्यानंतर प्रांतिक घटना समिती निर्माण केली होती. प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते. मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी यांच्या संदर्भातल्या तरतुदी करण्यासाठी एक सल्लागार समिती नेमली होती आणि या सल्लागार समितीचे अध्यक्ष सुद्धा सरदार वल्लभभाई पटेल हे होते. आणखीन कायदा प्रक्रिया समिती होती, त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. राज्यांसोबत वाटाघाटी करण्यासाठी म्हणजे तेव्हाचे जे काही प्रांत होते, प्रांत असतील किंवा संस्थान असतील, तर त्यांच्यासोबत वाटाघाटी करण्यासाठी राज्य समिती नेमली होती आणि त्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. सुकाणू समिती एक होती, ही एक महत्वाची समिती मानली जाते आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच होते. अशा प्रमुख काही समित्या होत्या आणि काही उपसमित्या होत्या. तर या विशिष्ट उद्दिष्टांसाठी सॉरी या ठराविक उद्देशाने या समित्या नेमल्या होत्या आणि या नेमलेल्या समित्यांना काम त्यांचे कार्य काय असेल ते ठरवून देण्यात आलं होतं आणि मग ठरवून दिल्याप्रमाणे या समित्यांनी आपलं कार्य करून त्याचे जे काही इनपुट्स असतील ते मसुदा समितीकडे देणं आणि मसुदा समितीने त्याचा मसुदा तयार करून त्याचा समावेश राज्यघटनेमध्ये करणं, अशी एकूण रचना आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये ज्या प्रमुख तर या एकूण समित्यांपैकी मसुदा समिती ही अत्यंत महत्वाची होती. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी केली होती आणि विविध समित्यांनी दिलेले प्रस्ताव, या प्रस्तावांचा विचार करून मसुदा समितीने भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला होता आणि पुढे जाऊन मग तो मसुदा हा घटना परिषदेवर समोर त्याचं वाचन झालं, त्याच्यावरती चर्चा झाली आणि मग तो 26 नोव्हेंबर 1949 रोजी तो मसुदा किंवा भारताची राज्यघटना आपण म्हणूयात त्याला, तर ती राज्यघटना ही स्वीकृत केली गेली आणि मग पुढे जाऊन 26 जानेवारी 1950 पासून ही राज्यघटना अंमलात आणल्याचं आपल्याला दिसून येतं. भारताची राज्यघटना निर्माण करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या लोकांचे योगदान आहे, सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रातील एक दिग्गज लोक किंवा त्याच्यामध्ये तज्ञ असणारे लोकांचा समावेश या घटना परिषदेमध्ये होता आणि मग
त्याचंच प्रतिबिंब पुढे आपल्याला राज्यघटनेमध्ये पाहायला मिळालं. आणि भारतीय राज्यघटनेची अ, जी काही अ, रचना केली गेली, तर भारतीय राज्यघटना हा एक विशिष्ट असा वैशिष्ट्यपूर्ण असा एक दस्तऐवज निर्माण झाला. तर तो त्याच्यामागे वेगवेगळी कारणं होती. भारतीय घटना परिषदेमध्ये जे सदस्य होते, जे प्रतिनिधी होते, त्यामध्ये राष्ट्रीय चळवळीतील अनेक नेत्यांचा समावेश होता. आणि मग त्या घटना परिषदेतील प्रतिनिधींनी राष्ट्रीय चळवळीतील जे काही आदर्श आहेत किंवा अन्य राज्यघटनेतील काही आदर्श तत्वे असतील, यांचा अ, मिलाप किंवा यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि ब्रिटिश राजवटीतील काही कायदे असतील किंवा राजकीय आणि प्रशासकीय व्यवहार असतील, त्या व्यवहाराच्या पद्धती असतील किंवा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतून उद्धृत झालेली काही तत्व असतील, तर अशा विविध घटनात्मक तरतुदींचा प्रभाव हा आपल्याला भारताच्या राज्यघटनेमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये पडलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून भारतीय राज्यघटना हा एक वैशिष्ट्यपूर्ण असा दस्तऐवज निर्माण झालेला आहे. भारतीय राज्यघटना ही इतर देशांच्या राज्यघटनांपेक्षा कशी वेगळी ठरते किंवा ती कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे, ते आपण आता समजून घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये आपल्याला समजून घ्यायची. तर भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य पाहायची झाली, तर पहिलं वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटनेचं, ते म्हणजे लिखित राज्यघटना. राज्यघटना ही दोन प्रकारची असते, लिखित स्वरूपाची आणि अलिखित स्वरूपाची. काही देशांमध्ये राज्यघटना ही लिखित असते, काही देशांमध्ये ती अलिखित असते. ज्या देशांमध्ये संघराज्य व्यवस्था आहे, संघराज्य पद्धती आहे, अशा देशांमध्ये राज्यघटना ही लिखित स्वरूपात असते. आणि जिथं संघराज्य व्यवस्था नाहीये किंवा उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण इंग्लंडचा विचार केला, तर इंग्लंडला आपण लोकशाहीची जननी म्हणतो. परंतु इंग्लंडची जी काही राज्यघटना आहे ती अलिखित स्वरूपाची आहे. तर भारताची राज्यघटना ही लिखित स्वरूपाची आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये सर्व तरतुदी या विस्ताराने लिखित स्वरूपात नमूद केलेल्या आहेत. आणि हे भारतीय राज्यघटनेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटनेचं, ते म्हणजे भारताची राज्यघटना ही सर्वात मोठी राज्यघटना आहे. सर्वात मोठी म्हणजे आकाराने आपण जर त्याचा विचार केला, तर भारतीय राज्यघटना ज्यावेळेस स्वीकृत केली गेली, तेव्हा भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 395 कलम होती. जवळजवळ 8 परिशिष्ट होती. आणि ह्या कलमांच्या अंतर्गत सर्व नियम, कायदे, तरतुदी किंवा ज्या काही प्रक्रिया आहेत, त्या विस्ताराने विस्तृतपणे लिखित स्वरूपात समजून सांगण्याचा प्रयत्न घटनाकर्त्यांनी घटना परिषदेने केलेला आपल्याला दिसून येतो. राज्यघटनेच्या ज्यावेळेस राज्यघटनेची अंमलबजावणी केली जाईल, ती राज्यघटनेची अंमलबजावणी करत असताना कुठलाही कायदेशीर पेच प्रसंग उभा राहू नये किंवा तो जर उभा राहिला तर घटनात्मक स्पष्टता असली पाहिजे. आणि म्हणूनसाठी राज्यघटना ही विस्तृतपणे लिहिलेली आहे. आणि म्हणून तो एक सर्वात मोठा दस्तऐवज झालेला आहे. राज्यघटना स्वीकारल्यानंतर आता जवळजवळ 70 वर्षांमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये खूप साऱ्या दुरुस्त्या झाल्या. मला वाटतं जवळजवळ 100च्या वर दुरुस्त्या त्याच्यामध्ये झालेल्या आहेत. आणि आता जर भारतीय राज्यघटनेची चा जर विचार केला, तर भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 500च्या पेक्षाही जास्त कलम भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत. सुरुवातीला 395 कलम होती, आता ती 500च्या पेक्षाही जास्त आहेत. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये जास्त कलमांचा समावेश असल्यामुळे आपल्याला भारताची राज्यघटना ही जगभरातील इतर देशांपेक्षा सर्वात मोठी राज्यघटना आहे असं म्हणावं लागेल. भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना घटना परिषदेने
संसदीय लोकशाहीचा स्वीकार केल्याचं आपल्याला दिसून येतं. संसदीय लोकशाही म्हणजे काय? तर लोकशाहीचे प्रातिनिधिक लोकशाही आणि संसदीय लोकशाही असे दोन प्रमुख प्रकार पडतात. आणि मग संसदीय लोकशाहीमध्ये आणि प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये जो मूलभूत फरक आहे, या मूलभूत फरकाचा विचार करून घटना परिषदेने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केल्याचं आपल्याला दिसून येतं. संसदीय शासन पद्धतीमध्ये म्हणजे अ, संसदीय संसदीय शासन पद्धतीमध्ये आणि सॉरी राज्यघटना रिपीट पुढचं वैशिष्ट्य आहे संसदीय लोकशाही. भारतीय राज्यघटना निर्माण करताना घटनाकर्त्यांनी किंवा घटना परिषदेने भारतासाठी संसदीय लोकशाही ही योग्य ठरू शकेल याचा विचार करून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केल्याचं आपल्याला दिसून येतो. लोकशाहीचे साधारणपणे अध्यक्षीय लोकशाही आणि संसदीय लोकशाही असे दोन प्रमुख प्रकार पडतात. आणि अध्यक्षीय लोकशाहीचा जर आपण विचार केला तर अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ म्हणजेच मंत्रिमंडळ आणि कायदेमंडळ यांची फारकत झालेली असते. त्यांचे एकमेकांवरती नियंत्रण राहत नाही. याउलट संसदीय लोकशाहीचा जर आपण विचार केला तर संसदीय लोकशाहीमध्ये कार्यकारी मंडळ हे म्हणजेच मंत्रिमंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार राहून आपलं कार्य करत असतं. त्यामुळे त्यांचं एकमेकांवरती नियंत्रण असतं. कायदेमंडळ हे प्रश्नोत्तराचा तास असेल किंवा अविश्वासाचा ठराव असेल, त्याचबरोबर शून्य प्रहर असेल, तर इत्यादी मार्गांनी कार्यकारी मंडळावरती नियंत्रण ठेवत असते. आणि म्हणून भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना घटनाकर्त्यांना भविष्यातील गोष्टींचा विचार करतात. संसदेच्या पाठिंब्यावरती मंत्रिमंडळाचं अस्तित्व टिकून असतं. कायदेमंडळाच्या विश्वास असेपर्यंतच मंत्रिमंडळाचं अस्तित्व टिकून राहणार आहे. कायदेमंडळाला विचारात न घेता जर मंत्रिमंडळाने निर्णय घेतले, कार्यकारी मंडळाने जर निर्णय घेतले तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्याचे दुष्परिणाम असे की लोकांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांना विचारात घेणं हे अपेक्षित आहे. त्यांना जर विचारात घेतलं नाही तर मग हे कायदेमंडळ मंत्रिमंडळाच्या विरोधात अविश्वास ठराव मांडू शकतात आणि ते सरकार बरखास्त होतं. म्हणून ज्याला आपण चेक्स अँड बॅलन्स म्हणतो, नियंत्रण आणि उत्तरदायित्व, ह्या दोन गोष्टी इथं महत्वाच्या आहेत. संसदीय लोकशाहीमध्ये त्या महत्वाच्या मानल्या जातात आणि कायदेमंडळाच्या नियंत्रणात राहूनच कार्यकारी मंडळाला आपली भूमिका पार पाडावी लागते. म्हणून संसदीय लोकशाहीचा स्वीकार हा भारतीय घटनाकारांनी केलेला आपल्याला दिसून येतो. संसदीय लोकशाहीमध्ये पंतप्रधान हे वास्तविक प्रमुख असतात आणि राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख असतात. तर ही पद्धत भारतीयांसाठी सोयीची ठरेल म्हणून संसदीय शासन पद्धतीचा आपल्याला स्वीकार घटना परिषदेने केल्याचं दिसून येतं. पुढचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संघराज्यवाद. संघराज्य म्हणजे काय? तर ढोबळमानाने जर विचार करायचा झाला तर संघराज्यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण हे तत्व महत्वाचं मानलं जातं. संघराज्य म्हणजे असं देश किंवा असं राष्ट्र की जिथं संपूर्ण देशाचे छोटे छोटे असे विभाग म्हणजे ज्याला आपण घटक राज्य म्हणतो, तर असे छोटे छोटे विभाग पाडले जातात. आणि मग एखादा राष्ट्र एखादा देश त्याचा भौगोलिक विचार करता तो जर खंडप्राय देश असेल, तिथं प्रादेशिक विभिन्नता असेल किंवा सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी संघराज्य पद्धतीचा स्वीकार केला जातो. आणि मग संघराज्य पद्धतीमध्ये केंद्र आणि राज्य अशा सत्तेच्या दोन पातळ्या निर्माण केल्या जातात. आणि या दोन सत्तेच्या पातळ्यांमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये सत्तेचं वाटप हे संविधानामध्ये केलेलं असतं. लिखित स्वरूपात
हे सत्तेचं वाटप केलेलं असतं. भारतीय घटनाकारांनी भविष्यातला विचार करून किंवा भारतातली विविधता लक्षात घेऊन संघराज्य व्यवस्थेची अ, किंवा संघराज्य व्यवस्था आपल्यासाठी सोयीची ठरेल याचा विचार करून संघराज्य पद्धत स्वीकारण्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्वतंत्र न्याय व्यवस्था, स्वतंत्र न्यायपालिका. तर कुठल्याही लोकशाहीचा विचार जर आपण केला तर स्वतंत्र न्याय व्यवस्था हे लोकशाहीचं मूलतत्व आहे आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था असेल तर लोकशाहीमध्ये नागरी हक्कांचं संरक्षण किंवा शासन संस्थांकडून घटनात्मक कारभाराची हमी, स्वराज्याचं संरक्षण आणि इतर जे काही वेगवेगळे तंटे निर्माण होतात तर त्या तंट्यांचं निवारण करण्यासाठी स्वतंत्र न्यायपालिका आवश्यक असते. नागरिक आणि राज्य संस्था यांच्यामधले तंटे असतील ते निष्पक्षपातीपणे सोडवणं आवश्यक असतं. त्याचबरोबर राज्य विरुद्ध केंद्र सरकार किंवा राज्यांमधला संघर्ष सोडवण्यासाठी आपल्याला स्वतंत्र न्यायव्यवस्थेची आवश्यकता असते आणि लोकशाही देशांमध्ये स्वतंत्र न्यायव्यवस्था त्याची तरतूद केलेली असते आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या घटनाकर्त्यांनी भारतीय राज्यघटनेमध्ये स्वतंत्र न्यायव्यवस्थेची तरतूद केल्याचं दिसून येतं. पुढचं वैशिष्ट्य असं आहे प्रभावशाली केंद्रशासन. भारतीय राज्यघटनेचा जर विचार केला तर भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या काही सत्तेच्या दोन पातळ्या सांगितलेल्या आहेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार, तर राज्य सरकारांपेक्षा केंद्र सरकारला जास्त अधिकार हे राज्यघटनेमध्ये दिल्याचं आपल्याला दिसून येतं आणि या अधिकारांच्या जोरावरती केंद्र हे राज्यांपेक्षा अधिक प्रबळ ठरतं आणि प्रबळ केंद्र अशी व्यवस्था ठेवण्यामागचं कारण म्हणजे भारताची जी काही फाळणी झाली होती तो फाळणीचा मुद्दा असेल किंवा स्थानिकांचं विलिनीकरण असेल तर या बाबी लक्षात घेऊन घटनाकारांनी अशी भूमिका घेतल्याचं आपल्याला दिसून येतं आणि मग भारतीय घटनेमध्ये अधिकारांचं जे काही वर्गीकरण केलेलं आहे त्यामध्ये केंद्र सूचीमध्ये 97 विषय, राज्य सूचीमध्ये 66 विषय आणि समवर्ती सूचीमध्ये 47 विषय हे सुरुवातीला ठेवले होते आणि शेष अधिकार म्हणजे उरलेले जे काही अधिकार आहेत ते सुद्धा केंद्राकडे ठेवलेले होते. त्या अधिकारांच्या वर्गीकरणाबरोबरच आपण जर पाहिलं तर एकेरी नागरिकत्व असेल किंवा एकेरी न्याय व्यवस्था असेल, राज्यपालांची तरतूद असेल, आणीबाणीची तरतूद असेल, तर अशा अनेक तरतुदींमधून आपल्याला केंद्राकडे अधिक अधिकार असल्याचं पाहायला मिळतं आणि त्या अधिकारांच्या जोरावरती प्रभावशाली केंद्र शासन निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. पुढचं वैशिष्ट्य आहे मूलभूत हक्क. भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय नागरिकांसाठी मूलभूत हक्कांची तरतूद केल्याचं आपल्याला दिसून येतं. मूलभूत हक्क ही संकल्पना भारतीय घटनाकर्त्यांनी अमेरिकेच्या संविधानावरून घेतल्याचं आपल्याला दिसून येतं आणि भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या भागामध्ये कलम अगदी 12 पासून ते कलम 32 पर्यंत मूलभूत हक्कांची तरतूद आपल्याला केल्याचं दिसून येतं. कलम 14 ते 18 मध्ये समतेचा हक्क असेल, 19 ते 21 मध्ये स्वातंत्र्याचा हक्क असेल, त्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क आहे, पिळवणुकीविरुद्धचा हक्क ज्याला आपण म्हणतो, किंवा धार्मिक हक्क असेल, शैक्षणिक हक्क असेल, सांस्कृतिक हक्क असेल आणि त्यानंतर घटनात्मक उपायांचा हक्क असे मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेमध्ये लिखित स्वरूपात नमूद केल्याचं आपल्याला दिसून येतं. हे सुद्धा भारतीय राज्यघटनेचे एक वैशिष्ट्य आहे. मूलभूत कर्तव्य हे सुद्धा आणखीन एक वैशिष्ट्य आपल्याला भारतीय राज्यघटनेचं सांगता येईल. 1976 मध्ये स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 ए मध्ये केलेला आहे. भारतीय नागरिकांनी मूलभूत हक्कांची मागणी करत असतानाच त्यांनी देशासाठी राष्ट्रासाठी काहीतरी करणं अपेक्षित असतं आणि ते करण्यासाठी
त्याची जाणीव भारतीय नागरिकांना व्हावी, भारताचे नागरिक अधिक जबाबदार व्हावेत, याच्यासाठी या मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये केल्याचं दिसून येतं. त्यानंतर मार्गदर्शक तत्व हे सुद्धा भारतीय राज्यघटनेचे एक वैशिष्ट्य आहे. मार्गदर्शक तत्व म्हणजे काय? तर जे काही सार्वजनिक संस्था आहेत किंवा कायदे निर्मितीची प्रक्रिया जिथं होते, धोरण निर्मितीची प्रक्रिया जिथं घडते, त्यामध्ये मग संसद असेल, संसदेची दोन्ही सभागृह असतील, राज्य विधिमंडळ असतील, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, तर अशा सर्व ठिकाणी जे काही धोरण निर्मिती केली जाते, जे निर्णय घेतले जातात, तर ते निर्णय घेत असताना किंवा संसदेमध्ये कायदे निर्माण करत असताना मार्गदर्शक तत्व डोळ्यासमोर ठेवून ते कायदे निर्माण केले पाहिजेत. यासाठी भारतीय घटनाकर्त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये काही मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे. मार्गदर्शक तत्वांमध्ये सामाजिक, राजकीय, आर्थिक, आंतरराष्ट्रीय अशी तत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि ही मार्गदर्शक तत्व राज्यांवरती बंधनकारक नाहीये. या मार्गदर्शक तत्वांची जर अंमलबजावणी केली नाही, त्याच्या विरोधात आपल्याला न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. तर हे एक राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल भारतीय राज्यघटनेचं, ते म्हणजे घटना दुरुस्ती. घटनाकर्त्यांना कालांतराने म्हणजे घटना लिहित असताना, त्याची निर्मिती करत असताना घटनाकर्त्यांनी हाही विचार केल्याचं दिसून येतो की भविष्यामध्ये जी काही परिस्थिती असेल, त्या परिस्थितीनुसार राज्यघटना सुद्धा अनुकूल असली पाहिजे आणि जर आवश्यकता वाटली तर परिस्थितीनुसार राज्यघटनेमध्ये काही बदल, काही दुरुस्त्या करता याव्यात, याच्यासाठी घटना दुरुस्तीची तरतूद आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये केलेली दिसून येते. भारतीय राज्यघटनेचे कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीच्या 3 पद्धती सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये साधं बहुमत असेल, विशेष बहुमत असेल किंवा दुहेरी बहुमत असेल. तर या पद्धती घटना दुरुस्तीच्या सांगण्यात आलेल्या आहेत आणि हे भारतीय राज्यघटनेचं वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. तर ह्या वैशिष्ट्यांबरोबरच आपल्याला भारतीय राज्यघटना ही कशी एक वैशिष्ट्यपूर्ण दस्तऐवज निर्माण झालेला आहे हे आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.